स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। टेलिग्राम चॅनलवर दिलेल्या पूर्वसूचनेप्रमाणे आता आपण इंग्रजी 80 शब्द प्रति मिनिटची पूर्वपरीक्षा घेणार आहोत। जे आता उपस्थित आहेत त्यांनी व्हिडिओला एकदा लाईक करून घ्या। लाईव्ह डिक्टेशन्स देत असताना नेटचा कोणताही इश्यू होणार नाही याची सर्व दक्षता आमच्याकडून घेण्यात आली आहे, त्यामुळे तुम्हाला डिक्टेशन घेताना कोणतीही अडचण येणार नाही। सर्वजण लवकरात लवकर जॉईन होण्याचा प्रयत्न करा। आपल्याला 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण परीक्षा संपवायची आहे। बऱ्यापैकी विद्यार्थी जॉईन झालेले आहेत। पूर्वपरीक्षेचे स्वरूप कसे असेल ते थोडक्यात ऐकून घ्या। एकूण 2 डिक्टेशन्स दिले जातील। पहिल्या डिक्टेशननंतर 2 मिनिटांचा गॅप असेल आणि त्यानंतर दुसरा डिक्टेशन दिला जाईल। पहिला डिक्टेशन झाल्यानंतर त्या 2 मिनिटांच्या गॅपमध्ये पुढच्या डिक्टेशनच्या तयारीसाठी पेन्सिल वगैरे शार्प करून घ्यायचे आहे आणि पहिल्या डिक्टेशनमधील काढलेल्या आउटलाईन्सवर नजर फिरवायची आहे आणि काही आउटलाईन्स काढताना अवघड गेले असतील तर ते शब्द लक्षात ठेवा। ट्रान्सलेशन करताना तुम्हाला सोपे जाईल। आणि दोन्ही डिक्टेशन झाल्यानंतर 1 तास 40 मिनिटांमध्ये तुम्ही ह्या दिलेल्या दोन्ही पॅसेजचे ट्रान्सलेशन करायचे आहे। दिलेल्या डिक्टेशनचे कोणतेही PDF आम्ही तुम्हाला देणार नाही। तुम्हाला पॅसेज चेक करायचे असेल तर हाच व्हिडिओ ऑफलाईनमध्ये सुद्धा उपलब्ध असेल, तो पुन्हा एकदा चालू करून तुम्ही ट्रान्सलेशन केलेल्या पॅसेजमधील चुका ओळखू शकता आणि तुमचा अभ्यास किती झालेला आहे हे तुम्ही स्वतः चेक करू शकता। आपला लाईव्ह चॅट चालू आहे। सर्वजण परीक्षेसाठी तयार आहेत का नाही हे मला मेसेज करून सांगा। आपण लगेच पूर्वपरीक्षेला सुरू करू। ओके, पुढच्या 30 सेकंदानंतर आपला आजचा पहिला डिक्टेशन दिला जाईल। सर्वजण डिक्टेशनसाठी तयार रहा। Be ready. Start. Production means any sort of work which is done to meet the wants and needs of other people by means of exchange. Manufacturers and retailers all have a part to play in the business of meeting the needs of the consumer. The manufacturers, of course, make the required goods and retailers buy them and make them more useful. They supply them at the times and the places at which they are needed.
There are also many other people who work to produce services as well as material goods which consumers need. Para. The needs of the consumer can be for two kinds of goods, that is to say goods which are used up in a single action and those that go on being used for considerable period of time. Coal and petrol and paper are examples of goods used up in a single action, while houses and cars are examples of goods that go one being used. In this class of goods, the amount of time for which the goods that can go on being used vary a good deal. A pen may last only a few months or even a few weeks if it is used very often, but a house on the other hand can be used for many years so long as it is kept in good condition. Some of the goods bought by consumers belong to one of these two classes and some to the other. Most of the goods which are needed for a single use have to be bought regularly. When a quantity of petrol has been used, it must be filled in again. If the car is kept in use, in the same way, food has to be bought regularly. However, the kind of goods which last for a time may continue to be useful even long after they have been bought, and so these goods do not need to be purchased very soon. Stop. अशा प्रकारे आजचा हा आपला पहिला डिक्टेशन झालेला आहे आणि हा ॲक्युरेट 80 स्पीडचा होता. बरोबर 4 मिनिटात हा पॅसेज झालेला आहे. सर्वांना हा डिक्टेशन कसा गेला हे मेसेज करून सांगा. तसेच पुढच्या डिक्टेशनसाठी पेन्सिल वगैरे शार्प करून घ्या. आता 2 मिनिटांचा गॅप असेल आणि त्यानंतर दुसरा डिक्टेशन दिला जाईल. तसेच ज्यांनी ह्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या.
सर्वजण पुढच्या डिक्टेशनसाठी तयार आहेत का नाही हे मेसेज करून सांगा. लगेच आपण डिक्टेशन सुरू करू. ओके. Be ready. Start. Chairman Para, I have very much pleasure in seconding the resolution which you have just submitted to the meeting. I should also like to say how happy I am to think back on my relations with board of the United Steel Companies in the last 12 years. We have always been a most happy family. I believe I have had the confidence of the board, and on many occasions they have helped me in my responsibilities as Chief Executive Officer of the company in a way for which I can only thank them now. In addition to the pleasant relations I have had with the board of this company, I also have the happiest thoughts about my relations with the staff. The bulk of the staff in important positions today have been appointed by me during my 12 years as managing director, and all these men have worked most loyally with me during that period. I should like publicly to thank them all for what they have done. Para, I feel also in regard to our workers that the happiest relations exist between them and the management. What has been done by this company in the formation of a pension and life assurance scheme, not only for the staff but also the workers, is evidence of how closely their interests and ours are bound up. We have a fine lot of workmen, and they have always come up to scratch. Para, I am very pleased that although I am not to be quite as busy in the future as I have tried to be in the last few years, in my successor we have a man whom all those sitting at this table know well. I have been a personal friend of his for a good many years, and I feel that he is a man who will successfully carry on the work delegated to him as managing director of the company. Stop. अशा प्रकारे आजचे आपले दोन्ही डिक्टेशन्स झालेले आहेत. तसेच अशी परीक्षा ह्यापूर्वीच्या परीक्षेच्या वेळी आम्ही घेतलेले होते.
तोसुद्धा व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहे. मागच्या परीक्षेच्या वेळी आपण तो घेतलेला होता, ते सुद्धा ज्यांनी पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि ती परीक्षासुद्धा द्या. आणि आपली आजची परीक्षा कशी झाली हे मला लाईव्ह चॅट ओपन आहे त्या ठिकाणी मेसेज करून सांगा. आणि दोन्ही पॅसेजचे लिप्यांतर बरोबर 1 तास 40 मिनिटे मध्ये करायचे आहे. सर्वांनी प्रामाणिकपणे दोन्ही उतार्यांचे ट्रान्सलेशन करून हाच व्हिडिओ पुन्हा एकदा लावून तुम्ही स्वतः चेक करा. तसेच आजच्या ह्या परीक्षेला भरपूर जणांनी चांगल्या प्रकारे उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल सर्वांचे आभार. अशाच प्रकारे तुम्ही आमच्या चॅनलला प्रतिसाद देत चला. आम्ही नवनवीन उपक्रम तुमच्यासाठी घेऊन येऊ. तोपर्यंत आम्ही इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.